आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल. संध्याकाळची वेळ होती. एक म्हातारी व्यक्ती आपल्या गतकाळातील जीवनाविषयी आपल्या मित्राला सांगत होती. ती म्हातारी व्यक्ती म्हणाली, मी जेव्हा तरुण होते तेव्हा मी खूप अहंकारी होते आणि मला असं वाटायचं की मला सर्वच ज्ञान आहे. मला वाटायचं की मी सर्व काही करू शकते. सर्व काही बदलण्याची इच्छा मी करत होते. मी देवाला प्रार्थना करायची की हे देवा, मी जगाला बदलवू शकेन इतकी शक्ती मला दे. ती म्हातारी व्यक्ती थोडं थांबली व पुन्हा सांगू लागली, एक दिवस सकाळी मी उठले व विचार करू लागले, माझं तर अर्ध वय निघून गेलंय आणि मी तर काहीच केलेलं नाही. मी कोणाला बदलूही शकले नाही. तेव्हा तिने देवाला पुन्हा प्रार्थना केली व सांगितले की देवा, मला इतकी शक्ती दे की मी अवतीभोवतीच्या लोकांना बदलवू शकेन. कारण जे लोक माझ्या खूप जवळचे आहेत त्यांना बदलण्याची खूप आवश्यकता आहे. खूप दिवसानंतर तिचा मित्र तिला म्हणाला की आता काय विचार करतेस? ती व्यक्ती म्हणाली, आता मी म्हातारी झाले. माझी प्रार्थना आता खूप साधी आणि छोटी आहे. मी देवाला प्रार्थना करते की देवा, आता मला इतकी शक्ती दे, कमीत कमी की मी स्वतःला तरी बदलू शकेन. ती व्यक्ती म्हणाली, मला कळून चुकले की जगाला किंवा इतर लोकांना बदलण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. या कथेचं तात्पर्य, कारण स्वतःला बदलल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून सर्वात आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण मी तुमच्यासाठी असेच मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येत असते, त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.